आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रातील कोणकोणते मतदारसंघ जिंकू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पहिला मतदारसंघ आहे पुणे लोकसभा मतदारसंघ। हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ, परंतु 2014 पासून हा मतदारसंघ भाजपकडे गेला। परंतु पुणे मतदारसंघातून काँग्रेसने तगडा उमेदवार दिला तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो। दुसरा मतदारसंघ आहे बारामती। बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला, परंतु सध्या या मतदारसंघात चुरशीची लढत होईल असं बोललं जात आहे। त्याचं कारण आहे अजित पवार म्हणजेच शरद पवारांचे पुतणे। तिसरा मतदारसंघ आहे शिरूर। शिरूर लोकसभेची निवडणूक अजित पवारांनी खूपच चुरशीची बनवली आहे। सध्याचे विद्यमान खासदार असलेले अमोल कोल्हे यांना अजित पवार यांनी थेट आव्हान देत परत कसा निवडून येतो असं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती। त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे। चौथा मतदारसंघ आहे सातारा। हा मतदारसंघ पहिल्यांदा काँग्रेसचा म्हणजेच यशवंतराव चव्हाणांचा आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा म्हणजेच शरद पवारांचा मतदारसंघ राहिलेला आहे। सध्या येथून श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटाचे खासदार आहेत। 2024च्या निवडणुकीतही हा मतदारसंघ शरद पवार गटाचाच राहील असं बोललं जात आहे। पाचवा मतदारसंघ आहे माढा। हा मतदारसंघही शरद पवारांचाच बालेकिल्ला, परंतु 2019च्या निवडणुकीत भाजपकडे गेला। परंतु सध्या विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्षामुळे पुन्हा शरद पवारांकडेच येईल असे बोलले जात आहे। सहावा मतदारसंघ आहे कोल्हापूर। कोल्हापूर मतदारसंघ हा पुरोगामी विचारांचा मतदारसंघ आहे। सध्या कोल्हापूर खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटात आहेत, परंतु महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे येऊ शकतो। सातवा मतदारसंघ आहे सांगली। हा मतदारसंघ काँग्रेसचा म्हणजेच वसंतदादा पाटलांचा बालेकिल्ला, परंतु 2014 पासून येथे भाजपचा खासदार आहे। महाविकास आघाडीमधील आणि काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे हा मतदारसंघ सध्या महायुतीकडे झुकलेला आहे। आठवा मतदारसंघ आहे सोलापूर। सोलापूर मतदारसंघामध्ये सध्या भाजपचे सिद्धेश्वर महाराज हे खासदार आहेत। सोलापूरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे जरी मोठं नाव असलं तरी म्हणावं तितकं काँग्रेसचं संघटन मजबूत नाही। जर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळाली तर लढत रंगतदार होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। नववा मतदारसंघ आहे मावळ। मावळ मतदारसंघामध्ये 2019च्या निवडणुकीत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव शिवसेनेचे नेते आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी केला होता। सध्या श्रीरंग बारणे हे शिंदे गटात म्हणजेच महायुतीमध्ये आहेत। सद्यस्थितीमध्ये मावळमधून उद्धव ठाकरेंनी संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत बघायला मिळणार आहे। तर मंडळी, या मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीला व महायुतीला किती जागा मिळतील हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी मराठी न्यूज अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।